कृषी विभागात नवीन आका लिंकिंग खते बियाणे सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील लिंकिंग प्रकाराबाबत खळबळजनक आरोप केलेले आहेत. राज्यात 30 अधिकारी आहेत, त्यांच्या 43 कंपन्या आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या तयार केलेल्या आहेत. त्या कंपन्यांनी निर्माण केलेला माल लिंकिंग करून शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. सरकारमध्ये नोकरी करताना नातेवाईकांच्या नावावर, पत्नीच्या नावावर कंपन्या करण्यात आल्या. कृषी विभागात आका किरण जाधव आहे आणि त्याच्या काळात हजारो परवाने दिले गेले आहेत असे आमदार धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांनी म्हटलंय की किरण जाधव याचे अनेक डीलर मित्र आहेत. तर किरण जाधव आता राज्याच्या दक्षता पथकाचे प्रमुख आहे. 6 महिन्यात 5 कोटी रुपयांचे कलेक्शन करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. आणि या लोकांच्या बँक स्टेटमेंट तपासल्यास अनेक बाबी उघड होतील. राज्यात कृषी मंत्री कोणी असले तरी त्यांना शिकवण्याचे होते. 25 अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे कृषी खाते खाऊन टाकलेलं आहे. विकास पाटील, दिलीप झेंडे हे राज्यातले मुख्य अधिकारी आहेत. त्यांनीच आता प्रत्येक कृषी मंत्र्याला शिकवण दिली असा आरोप धस यांनी केलेला आहे. कृषी खात्यात अनेक पुरवठादार, कंपनी आणि अधिकारी विविध बोगस औषधे आणि बियाणे शेतकऱ्यांचे माती मारत आहेत. लिंकिंगचा प्रकार वाढलेला आहे. कृषी विभागातील बीडच्या अधिकारी कर्मचारी यांनी बदली करून देण्यासाठी मोठ्या रकमा दिलेल्या आहेत. बोगस कंपन्यांचा माल खपवले जात आहे. सगळ्यात जास्त बोगस बियाण्यांच्या कंपनी पश्चिम महाराष्ट्रात आहेत असे सुरेश धस यांनी म्हटलं आहे. किरण जाधव यांनी दिलेल्या 11 कंपन्यांचे परवाने तपासण्यात यावे. या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी ACB कडून करण्यात यावी. गेल्या 15 वर्षातील त्यांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी आयकर विभागाकडे करण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत असं धस यांनी म्हटलं आहे. लिंकिंगचा सगळा बाहेर पडतो आणि महाराष्ट्र एकदा साफसूफ तरी होऊन जाईल. आणि हे छुपे कोणाचे नाही. 15 वर्ष गुण नियंत्रणमध्ये एक अधिकारी राहतो. 15 हे हजारो कोटी रुपयाचे आहे. कृषी सेवा तर क्वालिटी कंट्रोलसाठी हे क्वालिटी नाही. हे ह्या अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्या केलेल्या आहेत, सांगलीमध्ये संभाजीनगर, MIDC, मराठवाड्यात इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही. त्याच्यानंतर ह्यांच्या पुढं इथं हे आहे, समुद्राचा कड आहे, इथं सोनी होता. तर किती वाईट आहे. कृषी हा महत्वाचा आहे ना. हवामान शेतकरी अडचणीत लिंकिंग नावाचा जो प्रकार आहे खाता येतो, तर त्याच्याबरोबर हे एवढे पॅकेट घ्या, हे तेवढं पॅकेट घ्या, हे कसं काय होतं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ही बाब सामान्य शेतकऱ्यापर्यंत गेले पाहिजे. इथून पुढं मी आता हे 32 का काय आमच्या जिल्ह्यातले अधिकारी बोलून उद्या पालकमंत्र्याच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे की एकाने जरी लिंकिंगचं कुठं कोणी सांगितलं आणि जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र आमचेच आहेत, कोणाचे का असणार, जे कोणी पोरं सोरं जे व्यापारी काम करते ते आमचेच व्यापारी. आम्ही त्या सगळ्यांना सांगू हे लिंकिंगचं खत घ्यायचं नाही. आमच्या जिल्ह्यापुरतं तर आम्ही करू, बाकीच्या जिल्ह्यात ते बघावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.